कोणता ज्यूस आहे ते? पाव दे आपू, कोणता आहे? पाव दे. नाही व आपू, ऑरेंज ज्यूस आहे. पिऊ नाही ज्यूस. ऑरेंज ज्यूस. चहा पिऊ ना आपण, चहा नंतर ज्यूस पिऊ. काय ते नको माया. माय आपूकडून काम करून घेतलं ग. काय करते आपू तू? अगं पिऊ नाही ते ऑरेंज ज्यूस, चांगला नसते. पिऊ नाही बाळा. बस झाला आता, चहा प्यायचा आपल्याला. राहू दे, पिऊ नको. मी लाईट लावला मंदिरात आणि आता बघा लोक किती छान दिसतंय मंदिर. हे बघ, गणपती बाप्पा, परत शुभ लाभ ओम आणि आमच्या घरचे देव. आणि खरंच बाहेरचे देव बघितले ना की छान वाटते, मस्त. मला बाहेरचा पण व्ह्यू दाखवते इकडला. मस्त छान आहे. फक्त गाड्याच दिसतात इकडून, जास्त करून गाड्या दिसतात बघा. इकडे आईच्या इकडे आली होती आणि ना चला म्हणलं, खूप दिवस झाले गेली नाही, तर भाऊ आणि आई ये करत होता. मग आमच्या इकडे आले ते, आणि म्हणजे मंदिरात जायचं, दवाखान्यात जायचं होतं त्यांना आणि मंदिरात पण. तर मग आले आणि आज मी इकडे आली. खूप दिवस झाले आली नव्हती. पुन्हा आईचं चाललं होतं ये आता आखाडी पण आहे, गुरुपौर्णिमा. तर आमच्या इकडं ना आखाडीला जातात लेकी बाळी इज्जतीच्या माहेरी. तर मी इकडे आले. आईचं चाललंय चहा बनवणं. आणि ना काय म्हणणार होती मी आता, मलाच लक्ष नाही राहून गेलं. चला आता मी इकडले ब्लॉग तुमच्यासोबत कंटिन्यू करेल. काय काय घडतं काय काय नाही मी तुमच्यासोबत शेअर करेलच. पण ना मला आता यांच्या मोबाईलची एवढी सवय झाली ना की हा मोबाईल हातात घेतला की खूप हलका हलका वाटते. आणि खूप म्हणजे यांचा मोबाईल मी रोज वापरते. आता हे तिकडं आहेत ऑफिसला म्हणून तेवढं नाही. आणि आम्ही मारले की आईकडं आलं किती दिवसाने. तर आमच्या भेटी अशा चालूच राहतात, पण असं राहण्यासाठी म्हणून मी जास्त दिवस. हो का? माझी मम्मी आता बघा, माझी मम्मी कशी पळत आली, धावतच. आम्ही तिघी मायले की हा हाय बाय हॅलो. तर चला मी आता तुम्हाला ना इकडले ब्लॉग कंटिन्यू करेल. आणि मी म्हणत होती की आता इकडे काय काय शेअर करता येईल ते मी तुमच्यासोबत शेअर करेलच. पण त्यासोबत मला हा मोबाईल इतका हलका वाटतोय ना की खूपच जास्त खरंच मी मिस करते आपूच्या पप्पाच्या मोबाईलला. तर बघू आता काय काय होतं, म्हणजे काय काय नाही इकडे मी शेअर किती दिवस राहील. आणि खरं सांगू मी इकडं आले, आई चहा बनवते. झाला का नाही चहा? हे बघा चहा. वाव, चहा आपलं पहिलं प्रेम आहे. चहा सोबत कोणीच दुश्मनी घेऊ नका. छान चहा बनते. उपवास आहे ना आज, ब्रेड कुठं खायची. आपू तू टोस्ट खाणार आहे? आपण इकडे ड्रॉवर उघडला आणि चालली तिची मस्ती. आपू इकडे बघ का एकदा, इकडे बघ. ढकलता येत नाही तुला ते. या चहा. आता चहा घेते, तुम्ही पण माझ्यासोबत चहा घ्यायला या. मस्त गरम गरम चहा असा. तर चहा घेतो आम्ही आता. आणि ना
तुम्हाला मी हे सांगते की आम्ही जोधा अकबर सिरियल पहिले खूप बघायचो. माझी पूर्ण बघून झाली जोधा अकबर, पण आता मी परत आमचं चालू केलंय बघणं. आणि आता बघूया काय काय. तर ना आज आम्ही निघालो होतो आळंदीला जाण्यासाठी. आणि नदी बघा किती टाच भरली आहे. पाणी एवढं जास्त होतं ना नदीत यावेळेस, खूप जास्त. मागच्या वेळेस आम्ही गेलो होतो तर एवढं काय पाणी नव्हतं, म्हणजे होतं पाणी पण एवढं काय बाहेर आलं असं नव्हतं. यावेळेस खूप जास्त म्हणजे गर्दी वगैरे आषाढी एकादशीमुळं ना खूप जास्त. आम्ही द्वादशीच्या दिवशी गेलो होतो आणि तिथे ना यात्रा वगैरे पण असते वाटतं, तर खूप जास्त दुकानं भरलेले होते आणि लोक पण इतके जास्त होते ना, असं वाटत होतं की सगळेजण काही दर्शनाला आजच आलेत का. आणि त्या दिवशी मस्त छान असं वातावरण झालं होतं. सकाळी सकाळी पाऊस सुरू होता, पण नंतर मग थांबून गेला पाऊस. आणि आपूचं चाललं होतं की मला टिक्का वगैरे लावायचा, पण तिचा मामा म्हणत होता की नाही टिक्का नाही लावायचा, त्यामुळं मग तिचं चाललेलं की नाही हो असं करणं. आणि तिथलं वातावरण बघून ना थोडं चिकचिक वाटत होतं, पण देवाचं जेव्हा दर्शन झालं ना तेव्हा एकदम छान वाटत होतं. आणि सगळेच लोक असे दर्शनासाठी होते. मस्त छान असं वातावरण झालं होतं. आई, मी, भाऊ आणि पप्पा गेलेलो आणि आपू पण सोबत होती आमच्या. तर ना तिथे गेल्यानंतर आम्ही पहिल्यांदा तर थोडंसं फ्रेश वगैरे झालो. सकाळी सकाळीच निघालो होतो तर लवकरच पोहोचलो होतो. आणि थोडा थोडा तुम्हाला दिसत असेल तर पाऊस पण होता. इथे मस्त छान असे आम्ही गजरे बघत होतो घेण्यासाठी, पण घेतले थोडे. आणि मग नंतर ना दर्शनासाठी निघालो समोर. तर दर्शन करता वेळेस आम्हाला वाटलं आपू त्रास देईल, पण ती इतकी छान मस्त एन्जॉय करत होती ना. आणि का पण ते पण मी तुमच्यासोबत सांगते. तर ती का नको चला 50 रुपये नाही 120 रुपये या चपल्याला मावले 120 रुपये म्हणाला. हार पेढे प्रसाद माऊली सर्व आहे. हार 50 ला आहे, प्रसाद 20 ला आहे, पेढा 50. हार 50 रुपयाचा आहे माऊली. हा तुळशी फुलं सर्व. हे काय करायचं नाही, हे घे फक्त एक पुडी घ्या मग 70 रुपये. पण नका. आम्ही तिथून थोडंसं पूजेसाठी घेतलं फूल वगैरे. आणि इथं आपू फक्त मामाला पकडून बसली होती. मंदिरात आमची एंट्री झाली, इतकं छान वाटत होतं ना. सगळेच लोक असं वाटत होतं की इथेच आलेत का, कारण की गर्दी खूप होती. आम्हाला वाटलं नाही एवढी गर्दी असेल, पण गर्दी मस्त छान गर्दी होती. आणि गर्दी असल्यावरच करमते तसं पाहिलं तर, कारण की जिथे माणूस असलं ना तिथेच करमते, जिथं माणूस नसलं ना तिथे भणभणच लागतं. त्यामुळं मग छान वाटत होतं. आणि आपू तर इतकी जास्त एन्जॉय करत होती. कुठे आहेत ते, अजून आलेच नाहीत का. आम्ही आळंदीला आलो. आपू इच्छात बघ. इथे आम्ही दर्शनाच्या लाईनमध्ये लागलो. आणि आम्ही पहिल्यांदा आलो होतो, मी आणि आपूचे पप्पा आणि आपू. तेव्हा आपू 1 वर्षाची होती आणि तेव्हा पण तिने इतकं जास्त एन्जॉय केलं ना इथे दर्शन. आणि आत्ता पण तर आता ना इथे काही छोटे छोटे मुलं मस्त अभंग हे गीत म्हणत होते. तर इतकं छान त्यांचा आवाज वगैरे होता ना, इतकं सुरात म्हणत होते. तर आपू पण त्यांच्यासोबत इतका जास्त एन्जॉय करत होती. त्यांच्यासोबत ती पण मस्त असे टाळ्या वगैरे वाजवत होती. तिचं चाललं होतं. मंदिरचा व्ह्यू इतका भारी दिसत होता ना, म्हटलं एखादा फोटो काढूनच घ्यावं, त्यामुळं माझं चाललं होतं. तर थोडंफार हे केलं. आणि इथे बघा अभंग म्हणणं सुरू होतं. आणि आपूचं चाललेलं की गर्दी खूप होती, त्यामुळं मी काय तो आवाज घेतला नाही, पण खूप छान आणि खूप सुरात म्हणत होते ते 4-5 जे मुलं होते ते छोटे छोटे. तर त्याच्यामुळंच मग मला ते घेऊच वाटलं. पण आप्पू इथे खूप जास्त एन्जॉय करत होती, कारण की ती लाईनमध्ये लागून पण थोडं पण हे करत नव्हती, म्हणजे परेशान करत नव्हती. बाहेर आलो दर्शन घेऊन. आणि ना इथं थोडा वेळ थांबलो होतो. थोडा थोडा पाऊस सुरू होता आणि मस्त आप्पू डान्स करत होती.
इथे आम्ही आलो होतो आणि इथे लोकांना ज्ञानेश्वरी वगैरे वाचतात, तर तिथे खूप शांतता होती. आपूची चालली होती बडबड. आणि इथे विठ्ठल रुक्मिणीचं मस्त छान छोटंसं मंदिर होतं, तिथे पण दर्शन घेतलं. आणि इकडे मी पहिल्यांदा आली होती त्यामुळे इकडे पण बघून घेतलं. लोक असे शांत चित्ताने बसून मस्त ज्ञानेश्वरी वाचत होते. आणि इथे पण आम्ही दर्शन वगैरे घेतलं. खूप शांत वाटत होतं आणि थंड तर खूप जास्त वाटत होतं. उन्हाळ्यात इकडे आल्यावर किती थंड वाटेल, खूप जास्त आमचं सुरू होतं. नंतर बाहेर पडलो. आता आम्हाला जायचं होतं तिकडे गजानन बाबाच्या मंदिराकडे, कारण की तिकडे आम्ही गेलोच नाही आणि तिकडे जाऊन यावं म्हटलं. तर आमचं चाललं होतं दोन्ही, कारण की पाऊस जास्त वाढला नकोच त्याच्यामुळे चाललं होतं. पण माझे पप्पा म्हटले की आपण कधी येणार आहे परत, त्यामुळे आपण जाऊया. तिथे दर्शन वगैरे घेतलं, मस्त छान वाटत होतं. आपूचं किरकिरी चालू होती नंतर, कारण की तिला ना भूक लागली होती. पण मग थोडा वेळ शांत राहा, तिथूनच समोरून जाऊन नदी बघायची होती आणि त्यातलं पाणी इतकं जास्त आलं होतं, पण आम्हाला जास्त समोर काय जाऊ देत नव्हते. आता इथपर्यंत पायऱ्यापर्यंत पाणी आलेलं होतं आणि काही लोक सांगत होते की तिच्या समोर पण पाणी आलं होतं, आमच्या दुकानापर्यंत पण पाणी आलं होतं आणि काही दुकान पण समजा हे झाले होते. आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. आत्ताच दर्शन वगैरे घेतलं हो ना आपू, आणि आता निघलो आम्ही घरी जायला. तर ना भंडारा लावला देवाचं काय काय ग आपू, काय जायचंय 1 2 म्हणून दाखव बरं. 6 कुठे? बॉल पर्स मध्ये. बॉल दे का आपूचा. आपला हा बॉल घेतला आम्ही. आपू कोणाचा हा बॉल? आईने घेऊन दिला. आम्ही परत वापस येण्यासाठी निघालो. ते गजानन महाराजाच्या तिथे पण गेलो आणि इतकं छान वाटत होतं ना तिथे. खरंच असं वाटत होतं की शेगावमध्ये आलो आहे आणि तिथे दर्शन घेतो, कारण की सेम मूर्ती सेम सर्व तिथे होतं. आणि नंतर आम्ही येते वेळेस ना इथे जेवण करण्यासाठी थांबलो होतो. म्हणजे पुण्यामध्ये येऊनच आम्ही जेवण करायचं ठरवलं, कारण की रस्त्याने एक पण चांगली काही हॉटेल दिसत नव्हती, त्यामुळे इथं आलो. आणि थकलेलो खूप होतो, कारण की मी काय खाणं आहे मामा, खाणं आहे काय पिलू. इथे मस्त मसाला पापड बोलवला होता आणि स्टार्टरमध्ये थोडं बोलवलं होतं पनीर वगैरे. तर ना इथे इतक्या भुका जास्त लागल्या होत्या ना सर्वांनाच, मला आपूला आणि पप्पाला वगैरे सर्वांनाच भूक लागली होती जास्त. मस्त छान असं आम्ही जेवलो आणि मस्त इथं पुण्यामध्ये येऊनच जेवलो, त्यामुळे मग घर जवळच होतं. तर लगेच घरी गेलो आम्ही आणि मस्त आराम केला. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा आणि असंच सपोर्ट करत राहा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. लवकरच मी नेक्स्ट ब्लॉग घेऊन येईल तुमच्यासाठी. चला बाय.